हॅलो नमस्कार, वेलकम टू रेसिपीज कट्टा। आज मी करते कॉर्नची भजी। मस्त बाहेर पाऊस पडतो आहे, तर आज म्हटलं आपण कॉर्नची आणि कांद्याची भजी करूया। तर कॉर्नची भजी करण्यासाठी मी इथे रेडीमेड कॉर्न मिळतात, जे पॅकेट मिळतं ते आणलं होतं आणि ते मी स्वच्छ धुवून घेतलं आणि ते एका चॉपरमध्ये, जो ओनियन चॉपर असतो किंवा व्हेजिटेबल चॉपर असतो त्यामध्ये घालून थोडंसं क्रश करून घ्यायचं। जास्त बारीक नाही करायचं, तर मग नाहीतर मग त्याला खूप जास्त पाणी सुटेल, त्यामुळे असं मी क्रश करून घेतलं आहे। त्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं, त्यात मी आलं मिरचीची पेस्ट घातली आहे। आलं मिरची लसूण घालायची असेल तर लसूणही तुम्ही घालू शकता किंवा जिरं घालू शकता। आणि त्यानंतर मी इथे लाल तिखट, हळद, चाट मसाला घातला, थोडासा ओवा घातला, बारीक क्रश करून ओवा घालायचा आहे। आणि त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीरसुद्धा आपण इथे घालायची आहे, हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आपण। कोथिंबीरीमुळे खूप छान चव येते भजीला। आणि 2 ते 3 चमचे बेसनाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ। आणि भजीसाठी सुद्धा मी बॅटर तयार करून घेतलेलं, त्यातसुद्धा मी बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं आहे आणि लाल तिखट, हळद आणि ओवा आणि मीठ। ओवा घातल्यामुळे भजी जराशी पचण्यासाठी हलकी होतात, एवढंच। त्यानंतर मी इथे भजी तेल तापल्यावर तेल पूर्ण कडकडीत तापू द्यायचं आणि त्यानंतरच भजी खरपूस तळून घ्यायची। पावसाच्या दिवसात अशी भजी खावीशी वाटतातच, आणि कांद्याची भजी किंवा बटाट्याची भजी आपण नेहमीच खातो, तर अशी कॉर्नची भजीसुद्धा खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कॉर्नची भजी। आणि हो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करायला विसरू नका। आपण भेटूच पुढच्या एका अशाच छानशा नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।